देवांमध्ये प्रश्न निर्माण झाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यापैकी खरा सर्वोच्च कोण? देवतांनी हा निर्णय स्वतः न घेता महर्षी भृगु यांच्याकडे धाव घेतली. भृगु ऋषींनी ठरवले, तिघांची परीक्षा घेऊनच उत्तर मिळेल. सर्वप्रथम ते ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेव त्यावेळी सृष्टीच्या विचारात मग्न होते. भृगु आले तरी त्यांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले नाही. भृगु ऋषींनी मनात ठरवले, जे स्वतःला पिता समजतात त्यांच्यात इतके अहंकाराचे बीज कसे? नंतर ते कैलासावर गेले. तेव्हा भगवान शंकर ध्यानात तल्लीन होते. भृगु ऋषींना आलिंगन देण्यासाठी ते उठले, पण भृगु यांनी त्यांना दूर साडले. भगवान शंकर थोडे रुष्ट झाले. क्रोधाच्या ज्वाळा डोळ्यात चमकल्या, पण माता पार्वतींच्या शांत दृष्टीने तो क्षण शमत गेला. भृगूंच्या मनात विचार आला, येथे करुणा आहे पण क्रोधाचे सावटही आहे. शेवटी भृगु वैकुंठात पोहोचले. भगवान विष्णू शेषनागावर विसावले होते आणि माता लक्ष्मी त्यांच्या चरणसेवेत मग्न होत्या. भृगु आत आले, पण कोणतीही औपचारिकता न ठेवता थेट विष्णूंच्या छातीवर पाय ठेवला. त्या क्षणी सगळा परिसर स्तब्ध झाला. लक्ष्मी व्यथित झाल्या. त्यांना वाटले, ज्यांच्या छातीला मी निवासस्थान मानते तिथे कुणी असा अपमान कसा करू शकतो? पण विष्णू मात्र शांतपणे उठले. भृगूंचा पाय हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाले, ऋषीवर्य, तुमच्या पायाला काही लागलं नाही ना? माझ्या छातीसारख्या कठीण जागेवर तुम्ही पाय ठेवलात म्हणून काही दुखापत झाली नसेल ना? भृगूंचे डोळे पाणावले. ते मनात म्हणाले, ज्यांच्या छातीत लात मारली तोच माझा पाय सांभाळतो. इथे ना अहंकार न क्रोध, फक्त नम्रता आणि सहनशीलता आहे. याहून मोठी महानता कोणती? त्यांनी नम्र होऊन विष्णूंना प्रणाम केला आणि देवांमध्ये जाऊन सांगितलं, परम सर्वोच्च तोच ज्याच्याकडे सर्व शक्ती असूनही तो नम्रपणे राहतो. शक्तीचा गर्व न करता जो सहनशीलतेने वागतो तोच खरा ईश्वर. या घटनेतून एक बोध जन्माला आला, जिथे सहनशीलता, नम्रता आणि करुणा असते तिथेच ईश्वरी कृपा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद स्थिरपणे वास करतो. जे आपल्या मान सन्मानाला घट्ट धरून बसतात तिथे संपत्ती येऊनही टिकत नाही. नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात पावन भारत, जिथे आपण भारतातील अशा पवित्र स्थळांना भेट देतो ज्याचा इतिहास केवळ दगडामध्ये नाही तर श्रद्धा, परंपरा आणि पुरातन कथांमध्ये जिवंत आहे. आज आपण पुन्हा एकदा थेऊर गावामध्ये आलेलो आहोत. थेऊर हे गाव सर्वांनाच माहिती आहे. श्री क्षेत्र चिंतामणी गणपतीसाठी ओळखले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण या गावात अशा 2 मंदिरांविषयी जाणून घेणार आहोत ज्याचा संबंध थेट श्री चिंतामणी गणपती जन्माशी जोडलेला आहे. थेऊर एक शांत गाव, पण या गावाच्या मातीमध्ये द्वापार युगाची पावन कथा दडलेली आहे. इथेच साखर कारखान्याच्या पाठीमागे उत्तर दिशेला आजही उभी आहेत 2 पुरातन देवालय. एक श्री माधोबा देवस्थान आणि दुसरे सुमेधा म्हणजेच महालक्ष्मीचे देवस्थान. हेच ते देवस्थान ज्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. श्री क्षेत्र माधोबा मंदिर. स्थानिक परंपरेनुसार हे देवालय अतिशय पुरातन मानले जाते. माधोबा हे नाव ऐकायला वेगळं वाटतं, पण प्रत्यक्षात माधोबा म्हणजे माधव आणि माधव म्हणजे भगवान विष्णूचे स्वरूप. काळाच्या ओघात माधव या शब्दाचा अपभ्रंश होत गेला आणि माधोबा असं नाव रूढ झालं. तर मित्रांनो, हे काही स्थानिक देवस्थान नाहीये, हे आहे भगवान विष्णूच्या अवताराचे देवस्थान, म्हणजे वरण्यपुत्र माधोबा देवस्थान. तर आपण पाहू शकता या ठिकाणी काही प्राचीन मूर्त्या दिसत आहेत आपल्याला, जी की खंडोबाची आणि विष्णूची आहे. जे पूर्वीच्या काही कोरीव काम करून मूर्त्या बनवल्या जायच्या त्याचप्रमाणे या मूर्त्या दिसत आहेत. याशिवाय पूर्वीच्या काळी दिवे लावण्यासाठी दीपमाळ उभारली जायची. तीच दीपमाळ आपल्याला या मंदिरात समोर देखील पाहायला मिळेल. तर आपण बघू शकता, हा जो दिसतोय हा आत्ता बांधण्यात आलेला आहे.
जो पुरातन काळातील भाग आहे, त्या भागात पेश केले. श्री चिंतामणी गणपतींनी माधव आणि समिध्या या मानव स्वरूपात अवतरलेल्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पोटी जन्म घेतला. म्हणजेच माता पिता हे मानव स्वरूपात होते. असं मानलं जातं धुमासूर, धूमवर्ण आणि धूमकेतू या 3 अधर्मी राक्षसांचा नाश करून धर्माची रक्षा करण्यासाठीच हा दैवी अवतार झाला. हा उल्लेख आपल्याला श्री चिंतामणी विजय ग्रंथाच्या 11व्या अध्यायातही स्पष्टपणे आढळतो. तर आता आपल्याला इथे याच गावचे एक ग्रामस्थ जे की या मंदिरात पूजा अर्चा, येथील मंदिराचं पूर्ण सांभाळायचं काम तेच करतात, त्यांच्याशी चर्चा करूया. या मंदिराविषयी आपल्याला काय माहिती भेटतीये ती आपण त्यांच्याकडून सखोलपणे जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तर एकदा आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना तुमचं नाव सांगा. भाऊ नामदेव गावडे. दादांचं नाव आहे भाऊ नामदेव गावडे. तुम्हाला सांगू इच्छितो हे दादा याच मंदिराची सेवा करतात, पूजा अर्चा करतात, तर त्यांच्याकडून बऱ्यापैकी आपल्याला माहिती भेटेल. तर साधारण किती वर्षापासून तुम्ही या मंदिरात येता आणि पूजा करता? साधारणतः 20 ते 25 वर्ष झाले मी या ठिकाणी येतो पूजा अर्चा करण्यासाठी. वा, छान. 20 ते 25 वर्ष झाले दादा या मंदिराची अतोनात न थांबता सातत्याने पूजा करतायत. दादा मला एक सांगा, असं काय वैशिष्ट्य या मंदिराचं की जे तुम्हाला माहिती आहे? हा द्वापार युगापासून हे मंदिर ह्या ठिकाणी पहिलं छोटंसं मंदिर होतं, नंतर पेशव्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. त्याच्यामध्ये जीर्णोद्धार झाल्यानंतर बऱ्यापैकी हे चिंतामणीचे आई वडील म्हणजे द्वापार युगामध्ये चिंतामणीचे आई मानवी स्वरूपातला अवतार आहे. मानवी स्वरूपातला अवतार ते चिंतामणीचे आई वडील म्हणून ओळखले जाते. चिंतामणी विजय ग्रंथामध्ये याचा उल्लेख येतो. द्वापार युगामध्ये ते मानवी स्वरूपामधले आई वडील आहे आणि बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चिंतामणीचा जन्म झाला असं नाही का चिंतामणी विजय ग्रंथामध्ये सांगितलं होतं. चिंतामणी या ठिकाणी लहानपणी ह्या ठिकाणी वावरत होते. त्यांनी मानवी स्वरूपात असताना माधोबा यांचं नाव म्हटलं जातं. माधोबा आणि ते महालक्ष्मी म्हणजे सुमेधा हे मानवी स्वरूपातले वडील होते, आई वडील होते. आणि त्यांच्या पोटी यांनी वध करण्यासाठी चिंतामणीची सेवा केली आणि त्यांनी त्यांची मनात इच्छा होती की आपल्या पोटी चिंतामणीने जन्म घ्यावा, वध करावा. या ठिकाणी हे ध्यानस्थ आहे म्हणजे माधोबा हे मानवी स्वरूपातले ध्यानस्थ अवतार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कंटिन्यू त्यांचं ध्यान आहे म्हणजे नाही का ते ध्यानस्थ राहिलेले आहे. आणि हे ते म्हणजे जागृत देवस्थान सुमेधा म्हणजे महालक्ष्मी हे त्या ठिकाणी चिंतामणीने जन्म त्यांच्या पोटी घेतला आणि द्रुम या ठिकाणी वध केलेला आहे त्यांनी. छान, खूपच छान. म्हणजे दुर्मासूर यांचा वध करण्यासाठी चिंतामणी गणपती यांनी माधोबा आणि लक्ष्मी यांच्या पोटी या ठिकाणी या जागेवर जन्म घेतला. याचा अर्थ असा की जसं की आपण एका ठिकाणी जन्म घेतो, तिथं खेळतो, बागळतो, वावरतो, ती जागा आपल्यासाठी जशी असते तशी चिंतामणी गणपतीसाठी ही जागा आहे असं तुम्हाला सांगायचं. ही जागा आहे. अरे वा, खूपच छान माहिती आहे. आणि खरं तर पाहायला गेलं तर याविषयी खूप लोकांना माहिती पण नाही, बरोबर? साधारण जेव्हा दर्शनाला लोक येतात चिंतामणी गणपतीच्या, तेव्हा साधारण इकडे लोक येतात का? नाही, ह्या साईडला कोणी येत नाही कारण चिंतामणी त्या साईडला गेल्यामुळं ते तिकडून दर्शन घेऊन तिकडून जातात. तसं चिंतामणीच्या मंदिरामध्ये ह्या मंदिराचा उल्लेख केलेला आहे, त्या ठिकाणी बोर्ड वगैरे लावलेला आहे, पण इकडे यायला व्यवस्थित जागा नसल्यामुळे नाही का रस्ता वगैरे नसल्यामुळं या ठिकाणी भावक फार कमी प्रमाणात येतात. लोक चिंतामणी गणपतीला दर्शनाला येतात, चिंतामणी गणपतीचं दर्शन घेतात, पण इकडचा इतिहास माहीत नसल्यामुळे किंवा इकडच्या विषयी काहीच लोकांना कल्पना नसल्यामुळे लोक इकडे येत नाही. तर भाविकांना आम्ही हेच सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा चिंतामणी गणपती दर्शनाला येताल तेव्हा तुम्हाला त्यांचा माता पिता पण ह्याच थेऊर गावात आहेत हे तुम्हाला माहीत नसेल तर आमच्या चॅनलमधून आम्ही हेच लोकांना सांगू इच्छितो की जर तुम्ही चिंतामणी गणपतीला दर्शनाला आले तर इथे सुद्धा दर्शनाला या. इथे चिंतामणी गणपतीचे वडील माधोबा हे तुम्हाला त्यांचंही दर्शन करायला मिळेल. बरोबर? बरोबर. ठीक.
लोकांना तुम्ही किंवा आमच्या प्रेक्षकांना म्हणा किंवा चिंतामणी गणपती दर्शन करायला येणाऱ्या भाविकांना तुम्ही तुमच्याकडून काय सांगताल? नाही, ज्यावेळेस तुम्ही चिंतामणीला दर्शनासाठी असाल त्यावेळेस तुम्ही एकच किलोमीटर अंतरावरती त्यांचे आई वडील राहतात, तर त्यांच्या दर्शनासाठी तुम्ही यावा एवढीच अपेक्षा आहे. मला हे विचारायचं आहे, हे मंदिर आणि तुमचं नातं कसं आहे? या मंदिराशी तुमचं कसे नातं जोडलेलं आहे? आता लहानपणी या ठिकाणी खेळत येत असताना आम्ही या ठिकाणी बागडत होतो, खेळत होतो. त्या टायमिंगला येता की थोडासा नाही का म्हणजे वाटलं की आपल्याला की ह्या ठिकाणी येऊन थोडंफार जरा साफसफाई वगैरे सेवा करावी. त्या पद्धतीने आम्ही थोडं करत गेलो आणि मग ह्याचा छंद लागला आपल्याला. छान. म्हणजे दादांना हे सांगायचं आहे की लहानपणापासून ते ह्या मंदिरात येत राहिलेले. लहानपणी मित्र सवंगड्यांबरोबर ते इथे खेळायला यायचे, तेव्हा ते इथे बघायचे की ह्या मंदिरात स्वच्छता साफसफाईची गरज आहे, तर ते स्वतः साफसफाई मित्रांना घेऊन करायचे. आणि या मंदिराचा त्यांनी इतका मनापासून सांभाळ केलेला आहे, तर त्यांची एक भावनिक नाळ याच्या मंदिराशी जोडलेली आहे. खूप छान प्रकारे आमच्या प्रेक्षकांना, भाविकांना आणि आम्हाला सुद्धा माहिती भेटली. आणि ह्या मंदिराचा थोडा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता आम्हाला मदत होईल. आणि आम्ही आमच्या भाविकांना हीच विनंती करू की जेव्हा केव्हा तुम्ही चिंतामणी गणपतीचं दर्शन करायला येताल तेव्हा या साईडला पण या. आम्ही तुम्हाला हवं तर येथील कॉन्टॅक्ट नंबर, कसं यायचं, मॅपनी यायचं असेल मॅप लावून तर कसं यायचं याची पण माहिती आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये शेअर नक्कीच करू. तर सर्व भाविकांना हीच विनंती आहे की जेव्हा चिंतामणी गणपती दर्शनाला येताल तेव्हा एकदा त्यांच्या वडिलांना आणि माताश्रींना भेट द्यायला इथे सुद्धा या. याविषयी तुम्हाला सखोल अजून माहिती हवी असेल तर चिंतामणी विजय ग्रंथ या ग्रंथात तुम्हाला संपूर्ण ती माहिती भेटेल. तो तुम्ही ग्रंथ आणून वाचू शकता, त्यामध्ये ती माहिती घेऊ शकता. आता इथे महत्वाची गोष्ट अशी की जर महादोबा हे विष्णू असतील तर माता लक्ष्मी कुठे असतील? माधोबा देवस्थानच्या अगदी शेजारीच फक्त काही पावलांच्या अंतरावर उभे आहे सुमेधा देवस्थान, जिथे माता लक्ष्मीचे पावन स्वरूप आजही श्रद्धेने पूजले जाते. तर हेच ते महालक्ष्मी मंदिर ज्याविषयी आता आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. द्वापर युगात समिधा यांनी मानव स्वरूपात जन्म घेतला होता, त्या म्हणजेच आपल्या महालक्ष्मी. आणि महालक्ष्मींच्या पोटीच श्री चिंतामणी गणपतींचा जन्म झाला होता. तर आपण जी मूर्ती आता बघत आहात त्याच महालक्ष्मींची ही मूर्ती आहे. ही जी मूर्ती आहे ही पूर्णतः स्वयंभू मूर्ती आहे. हिला कोणी बनवलेले किंवा तयार केलेले नाही.
बघू शकता या मंदिराचा गाभारा देखील महादोबा मंदिराच्या गाभाऱ्यासारखाच आहे, म्हणजे दोन्ही गाभारे अगदी हुबेहूब आहे. तर कदाचित असं असू शकतं की ही दोन्ही मंदिरे एकाच वेळेस बांधली गेली असावी. तर आता आपण महालक्ष्मी मंदिरात आलेलो आहे आणि इथे आपल्याला एक ग्रामस्थ भेटले आहे. तर या मंदिराचा इतिहास, या मंदिराची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं नाव सांगता? माझं नाव आदिराज भाऊगावडे. आता म्हणजे आम्हाला जे मगाशी भेटले होते भाऊ गावडे, ते तुमचे कोण? ते आमचे वडील लागतात. अरे वा, म्हणजे भाऊ गावडे हे तुमचे वडील हा, आहे. ते माझे वडील आहेत. अच्छा, तर म्हणजे हे दोन्ही मंदिरं तुम्हीच सांभाळताय परिवार. बरोबर. ठीक. तर मग या मंदिराविषयी आम्हाला तुम्ही थोडीशी माहिती देऊ शकता का, की या मंदिराचा काय इतिहास आहे? बरोबर. मी एक तुम्हाला छोटीशी माहिती देतो या मंदिराची, की हे जे मंदिर आहे हे जवळजवळ 400 वर्षापूर्वी बांधलं होतं आणि एक 30/1/2020 ह्या साली आपण त्याचा जीर्णोद्धार केला. ह्याच्या पहिले हे जे मंदिर होतं ते एक थोडं बुलेश्वर टाईप आहे ना, मंदिराचं जे काम होतं ना त्या टाईपमध्ये होतं आणि हे छोटंसं मंदिर होतं की एवढी कोण लोक वगैरे येत नव्हती. पण जे माझे वडील होते ते इथं साल एक 20 वर्षापासून इथं पूजा करतात. मग त्या टायमिंगला इथं सॉफ्ट माती होती ना, एकदम नाजूक माती होती, त्यामुळे ते मंदिर थोडं खचत होतं. त्यामुळं आपले माझे जे वडील आहेत ना त्यांनी ठरवलं होतं की या मंदिराचा जीर्णोद्धार करू, म्हणजे एक नवीन नाही का हे करू की अनेक जे येणारी पिढी आहे त्यांना पण दर्शन भेटत. हा, मग त्या ठिकाणी आपण त्याचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून आपण अजूनही ह्या मंदिराची सेवा करतो. वा, खूप छान. या ठिकाणी जेव्हा आपण करत होतो पहिलं ते कट्टा होता वरती, आणि जेव्हा आपण बांधकाम केलं ना त्या ठिकाणी आपल्याला कळालं की कट्ट्याच्या खाली देवीचं सिंहासन आहे. मग ते काढल्यानंतर आपण कट्टा काढला आणि हाय तसं सिंहासन बाहेर ठेवलं. या मंदिराविषयी काही रहस्य किंवा काही गोष्टी आहेत का अशा की ज्या तुम्हाला माहिती आहेत आणि पण तिथपर्यंत आपण आता पोहोचू सुद्धा शकत नाही, अशा काही गोष्टी? आता अशी एक गोष्ट आहे की लाईक असं कुणाला अजून माहिती नाही की ज्या ठिकाणी आता लोकांना माहिती असेल की हे जे बरेच लोकांना माहिती नाही की गावातली माहिती, पण बरेच लोकांना माहिती नाही की ही जी मंदिर आहे ना हे त्यांचे आई आहे, चिंतामणीची चिंतामणी गणपतीच्या या आई हा, आहेत. आई आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा हे इथं बालस्वरूपी होते बरोबर. त्या ठिकाणी असं लोकांना वाटतं की इथं मंदिर पण पाहिलं होतं. तर त्या ठिकाणी इथं मंदिर आहे पण ते उजव्या साईडला आहे असं उल्लेख केलेला आहे, पण नेमकी कुठं आहे ते आपल्याला माहिती नाही. पण उजव्या साईडला ते कुठे आता जवळजवळ असं बोललं ते द्वापर युगपासून मूर्ती आहे, पण तेव्हापासून आतापर्यंत बोललं तर ते कुठंतरी असं दबून गेलेलं आहे मंदिर. अरे वा, छान. एक विचारायचं आहे तुम्हाला की आता तुम्ही किशोरवयीन वयात आहात, तर इथून पुढे तुमच्या वडिलांचा जो तुम्ही वडील, त्यांचे वडील, जो वारसा तुम्ही तुमच्या घरानं चालवत आलेला आहे, त्या दृष्टीने तुम्ही काय आता पुढे करायचा विचार केला? जी आता माझी साधारण इच्छा आहे ती सुरुवातीला आपली सेवाच राहील बरोबर. की आपण जी आहे ती सेवा कंटिन्यू ठेवणार आहे. आणि इन फ्युचर बोललं तर इन फ्युचर जर डेव्हलपमेंट म्हणलं तर थोडेफार बाहेर वगैरे किंवा लोकांना अजून जास्त दर्शनाला जर इन केस लोक यायला लागली तर त्यांच्यासाठी थोडे अरेंजमेंट्स वगैरे, किंवा जेव्हा आपण एक ग्रुप ऑफ फॉर्म करणार ट्रस्टीचा त्या टाइम आपण थोडं अजून डेव्हलप करू मंदिर. आपले ऋषीमुनी किंवा ज्यांचं असतं की त्यांचं असं असतं की माता पिताच्या आशीर्वादाशिवाय तुम्ही कुठलं पण करू शकत नाही का. बरोबर. पण लोकांचं कसं असतं, लोक येतात मोठं ठिकाणी म्हणून मोठ्या ठिकाणाचे नुसते दर्शन घेऊन जातात, पण त्याच्या मागचं कारण वगैरे बघत नाही. तर त्या ठिकाणी लोकांचं जे दर्शन आहे ते दर्शन एकदम पूर्ण व्हावं, त्यासाठी आपली पण इच्छा राहील की इन फ्युचर लोक इथं येतील, त्यांचे माता पिताचे दर्शन घेतील आणि त्यांचं संपूर्ण दर्शन पूर्ण होईल. वा. अधुरं काय राहणार नाही असं आपली इच्छा असते. एक असं गोष्ट होती की लाईक आता लोकांचं असं असतंय की तुम्ही सांगताय पण असं कुठं उल्लेख केलाय का, पण जी ही आपली मूर्ती आहे ना ती द्वापर युगातली, जसं तुम्ही सांगितलं की स्वयंभू मूर्ती आहे. बरोबर. पण ही जी मूर्ती जी 12,000 साल जुनी आहे आणि ही जी मूर्ती आहे ना ही मूर्ती एक जागृत मूर्ती आहे आणि त्याचा उल्लेख एक चिंतामणी ग्रंथात पण केलेला आहे. तर लोकांना असं वाटत असेल तर ते वाचून करू पण शकतात की हेच त्यांचे आई वडील आहेत. वा, छान. मला एक भाविकांना रिक्वेस्ट होती, म्हणजे सांगायचं होतं हो हो, नक्की. की जे कोण इथं व्हिजिट करणार आहेत किंवा इथं येणार आहेत दर्शनासाठी, तर त्यांना फक्त एकच विनंती आहे की फक्त आल्यानंतर कचरा वगैरे करू नका. तुम्ही टुरिस्ट म्हणून इकडे या, दर्शन वगैरे करा, एन्जॉय करा, वातावरणाचा अनुभव घ्या. फक्त इथं कचरा वगैरे करू नका. तुम्ही कचरा करायचा असेल तर तुम्ही घेऊन या, पण ते आपलं घरी परत न्या, ताकी इथं आमचं जे एकच परिवार आहे ते एवढं सगळं सांभाळतो.
त्यासाठी आम्हाला खूप अवघड होतं. तर त्या ठिकाणी फक्त एकच विनंती होती की इथं फक्त कचरा वगैरे नका करू. हे जागृत ठिकाण आहे तर त्याला फक्त एकदम स्वच्छता म्हणून ठेवा. नक्की सुद्धा आमच्या पावन भारतच्या भाविकांना सांगू इच्छितो की तुम्ही जर इथं मंदिरात येताय तर या मंदिराचं पावित्र्य राखा, दर्शन घ्या, स्वच्छता ठेवा आणि आपल्या आनंदाने दर्शन घेऊन घरी जा. आपण बघू शकता अतिशय सुंदर असं वातावरण इथलं आहे आणि मंदिर देखील अतिशय छान प्रकारे जीर्णोद्धार करून बांधलेले आहे. आम्ही आमच्या चॅनल मार्फत तुम्हाला एवढीच एक विनंती करू की तुम्ही देखील चिंतामणी गणपतीच्या दर्शना आल्यावर एकदा या मंदिरांना सुद्धा भेट द्या, येथे दर्शन घ्या. मित्रांनो, थेऊर गावातील ही 2 पुरातन मंदिरे आपल्याला सांगून जातात की देव फक्त मूर्तीत नसतो तर तो तेथील प्रथेत, कथेत आणि श्रद्धेत असतो. तर अशाच पावन भारतातील स्थळांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला पावन भारतला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया भारताच्या ऐतिहासिक स्थळाबद्दल माहिती देण्यासाठी. तोपर्यंत जय गणेशा.